माझ्या संस्थेचं फार वाटतं. तर त्याच्यामध्ये तिकडून मी ओळख करून देतो. ते वैभव पाटील आहे. वैभव पाटील हे नवी मुंबईचे पत्रकार आहेत. सरकारी कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. वेळात वेळ काढून ते आले. धन्यवाद वैभव पाटील. त्यानंतर शिवाजीराव शिंदे श्री गजानन महाराज भक्त मंडळ त्यांच्याकडे समाजसेविका देश समाजसेविका आपल्या मीराताई पाटील इथे आलेला आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया. त्यानंतर शिवाजी शिंदे सांगितलं. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे एका शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव गोसावडे. त्यानंतर आज ज्या गुरुजींनी आपली विद्यार्थी पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजी त्यांचंही स्वागत करूया. त्यांचे आभार मानूया. त्यानंतर आपल्या संस्थेचे सल्लागार आपलं नवशहरचे उपसंपादक. त्यानंतर त्या ग्रंथालयाचे अध्यक्ष त्या संस्थेचे आधारस्तंभ गुमास्ते साहेब आहेत की ती ओळख करून दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे दीक्षित साहेब आलेले आहेत. दीक्षित साहेब काल रात्रीच वृंदावन मथुरा 8 ठिकाणी घेऊन फिरते आणि सगळं काही देव देव करून ते पुण्य घेऊन आपल्याला भेटायला आले. आपल्याला आशीर्वाद दिले. धन्यवाद दीक्षित साहेब. त्यानंतर विजय साहेब आहेत, साठे साहेब आहेत, त्यानंतर कुलकर्णी साहेब आहेत, त्यानंतर अचरेकर साहेब आहेत. इकडे आता सुरुवात करूया. इकडे आपले शिडगावकर साहेब आहेत, महादेवराव जाधव आहेत, योगा पुरुष आहेत, मात्र उमेरा हे सगळे ज्येष्ठ नागरिक जेवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेक्शन 9 मध्ये आहेत त्यांना ते योगा शिकवतात. म्हणजे आपली सकाळी आणि त्या 5 ला उठून ते गार्डन मध्ये येतात, योगा शिकवतात. त्यामध्ये महिला पण आहेत आणि युवक पण आहेत आणि ज्येष्ठ नागरिक पण आहेत. त्यानंतर म्हात्रे साहेब आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे. त्यानंतर आपले कार्यकर्ते राणे साहेब आहेत, नवले साहेब आहेत, त्यानंतर संजय साहेब आहेत, त्यानंतर कुलकर्णी झाले, विजय साहेब झाले, साठे साहेब झाले. मॅडम तुमचे नाव होते माझ्या आता लक्षात नाहीयेत. तिथे शिंदे मॅडम आहेत आणि या सगळे आलेलं महिला मंडळ आहे. पाठीमागे गोपाल शिंदे बसलेले आहेत, संस्थेचे संस्थापक सदस्य. त्याच्या शेजारी रमेश साहेब बसलेले आहेत. त्याच्यानंतर कविवर्य संस्थेचे आधारस्तंभ आणि सर्व काही असे आपले दिलीपराव जांभळे बसलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे साहेब ते पण आलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिक समाजाचे चांगले ऍक्टिव्ह मेंबर आहेत ते. त्यानंतर नितीन आलेला आहे. नंतर आमच्या संस्थेचे संस्थापक अशोकराव महाजन आहेत. त्याच्यानंतर सत्ताराम आंबरे ज्यांना सगळेजण ओळखतात. सत्ताराम आंबरे नेरूळ मध्ये म्हणजे त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून खूप परिचित आणि सर्व परिचित आहे. त्यानंतर नवीन आहेत. त्यानंतर दिलीपराव चितोळे आहेत. त्याच्यामध्ये मॅडम हे मॅक्झिमम आहेत आणि कमी सेवा आहेत. सगळी व्यवस्था या सर्वांचे कागद न घेता नाव लक्षात ठेवून सगळ्यांचं स्वागत करणारे विलास हांडे देशमुख सुभाष हांडे देशमुख यांचे सुद्धा सर्वांनी स्वागत करायचे आहे. धन्यवाद गुरुजी. आपण आला सर्वांनी हे केलं, हे आशीर्वाद हे आहे महत्वाचा भाग. आणि धन्यवाद गुरुजी. तुम्ही पण जे सांगितलं ते त्याला मला सगळे सदस्य अनुकूल आहेत. धन्यवाद.